किती छान खरबूज व्हायला लागली आहेत. पण गंमत सांगते, आता ह्या पानांवर कीड पडायला लागली आहे. हे बघा, हे तुम्हाला दिसतंय घाणेरडे घाणेरडे एकदम. सो हे एका दिवसातच, एका रात्रीमध्ये हा सगळा वेल पार जाळू शकतात. खूप प्रॉब्लेम येतो. येऊन असं चुरगळा करायचा आणि काय करायचं तर या माझ्याबरोबर या. हे बकेटमध्ये पाणी आहे. ह्या बकेटमध्ये आता आपण काय करणार आहोत, साबण घ्या. हा डिशवॉशरचं सोप आहे. ओके, असं काही नाही, कुठलाही घ्या. असं टाकायचं आणि याच्यात अजून पाणी भरूयात. असं फेसाळ पाणी टाकायचं. हे बघा, ओके, सोपं आहे. आणि हे त्याच्यात टाकून द्यायचं सगळं. असे अजून किडे असतील, या या इकडे या. सो हे बघा, हे तुम्हाला किडे दिसतात, हे स्क्वॉश बग्स, लीफ फुटेड स्क्वॉश बग्स असतात. हे असे बकेट घ्यायची, उडून जातात, पकडून टाकू शकता किंवा असे पकडते मी. आणि मला अजिबात आवडत नाही ही गोष्ट. पण हे बघा, हे पडलेलं आहे साबणामध्ये, दिसत आहेत का, इथे पण आहेत का अजून. ओके, सो असं पटकन जायचं. किंवा काही जणांना असं व्हॅक्यूम करतात, पण रोज यायचं. एक दिवसाचा ब्रेक चालत नाही. नाहीतर हे बघा, हा वेळ सगळा त्याच्यामुळे सुकायला लागलेला आहे. हा हे बघा, असं इथे खूप खूप इश्यू येतात. आता दोडका यायला लागला होता. सो प्रॉब्लेम्स येतात आपल्याला, ते कट करतच काम करावं लागतं. असं कुठलाही जादू नाही आहे. हे दिसतं सगळं खूप छान, पण एक दिवस सुद्धा मी कंटाळा केला तर सगळं जाऊन फार धुळीला जाणार. ओके, स्क्वॉश बग, लीफ फुटेड बग्स लक्षात ठेवा. सोपं आहे. येऊन सकाळी किंवा संध्याकाळी साबणाचं पाणी करायचं आणि त्यात टाकायचं. ओके, अच्छा, बाय बाय.